आहे आपला खांडवा दोस्तानो, जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी आहे आणि आपली रेडकं आपली मसरं पाण्याचा मनसोक्त आनंद घेते. जिकडं नजर जाईल तिकडं पाणी आहे आणि काय काय पाण्याच्या कडेला येते ती आणि लोळत बसती काय बाय. आणि एक तर अजून पाणीच पिते, कडेलाच पिते, तर किती पिते काय नाही. हां अरे डाकी जागी पाण्यात जायला भेटते हो. ही रेडाक तुम्हाला सांगतो पाण्यात जायला भेटते, कडेलाच उभं राहते. बाकीची मसर बघा कशी पाण्यात पोहची, निवांत पोहची. ही मसर बघा कडेलाच उभा राहते. काय सांगायचं दोस्तानं. काही आता दुपारच्या जवळजवळ 2:30-3 वाजली ती आणि तुम्हाला सांगतो ही सकाळी 12-12:30 पाजली असते. ही आता दुसरं टायमिंग आहे बघा. आता ही दुसरं टायमिंग संपलं की पुन्हा संध्याकाळी 5:30च्या दरम्यान पुन्हा एकदा पाणी पाजायचे असते बघा. म्हणजे दिवसात ऊन कडक पडल्यामुळं 3 टाईम पाणी पाजावं लागते दोस्तानं. नुसती चरायला आणली कुसळाला म्हणून चालत नाही, त्याला पाणी पाजलं लागतंय. आणि आता हे बाहेर निघायचं म्हटलं तर लवकर बी निघत नाही. ह्यांचा आता गोळणा झाला ना, तासभर अर्धा तासभर ही बसती तीच बघा. आणि अर्धा तास पूर्ण झाला की पुन्हा तुम्हाला सांगतो ही बाहेर निघते. मग आपण हिंडवायला घेऊन जायचं. हाय आपलं चगायचं होता तुम्हाला सांगतो, वला गार नुसतं चगाच होता. कसं आहे हिरवं गार आहे नुसत्या काड्या. आता ही पाण्यात बसली ती उठली की शेज धरून खाती. लय भारी जनावर आहे ती, पण काय करायचं, मोकळा माणूस लागतोय बघा सारखा फिरायला जनावरा मा. असं आहे दोस्तानो. बघा जिकडं बघल तिकडं पाणीच दिसते. किती पाणी आहे बघा बरं, लांब पतूर पाणी आहे बघा. आता ही पाणी तुम्हाला सांगतो 4-5 वर्ष नाही जरी पाऊस पडला जर आटत नाही बघा. ते माणसाला कसं काय आटत नाही, तर टिपकासुद्धा पाणी पाजरत नाही. आता 15 दिवसांनी इथली सगळी पिकं जळून जाते. तळ्यात पाणी आहे पण खाली पाणी नाही. अजून एक 8-15 दिवस चालतील आणि 15 दिवसाचा काळ संपला, कडक ऊन पडलं की तुम्हाला सांगतो पुन्हा शेतीचा दुष्काळ आहे, पण जनावरांच्या पाण्याचा दुष्काळ नाही बघा. अशी पानकड आहे राव, काय सांगायचं. खडकच ही बेसाल्ट खडक आहे, इतका कठीण खडक आहे तुम्हाला सांगतो की टिपकासुद्धा पाझरत नाही. असं एक रेडा काय आला बघा, बगळसुद्धा पाण्यातलं पळतीत बघा. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते बगळ बघा. हवा आहे बगळा काय मसरांची पाटच सोडत नाही हो. निवा खूप पाक बुडती तो बाई. म्हणजे बघा किती ऊन पडलं असं. एवढं ऊन पडतंय म्हणून तुम्हाला सांगतो एक रेडा बघा पाण्यात पूर्ण बुडलंय बघा. तो पूर्ण बुडतंय पुन्हा अजून उभा राहतंय. तेव्हा ते म्हशीपाशी तुम्हाला दिसत नसेल बुडल्यामुळं. म्हणजे किती पाणी बुडतीत बघा. ही एवढं पाणी तुम्हाला सांगतो बुडलं तर काय होईल. आणि ह्याकडंच त्याकडंच मसरच जाते ती. म्हणून मी काय करायचो, म्हशीला दावं धरायचो बसायचो. पण आता तुम्हाला सांगतो दावं धरायची गरज नाही, कारण का पाणीच लय असल्यामुळं माझ्या अगोदर ती म्हैसच भिली. नाही तर माझी मसर ह्याकडंच त्याकडंच निघत होती. पण आता ह्या वर्षी पाणी 5 पटीनं 6 पटीनं जे आता आहे आणि इतक्या लांबून मसरं पडायला कडायला जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मी पण मुकू सोडली. असू दे म्हटलं, किती वाढू बसायचं तेवढं बसू दे म्हटलं.
पुन्हा तुम्हाला सांगतो काढायला आता ही कडे उभं राहायला ही बी गेर बघा काय जरा तुम्हाला सांगतो पाणी आता इथं खिलार गुरं असती जर्शी असती तर अजिबात तुम्हाला सांगतो पाण्यात गेली नसती कारण का खिलार गुरं आणि जर्शी ही पाण्यात जात नाही किती बी उन्हाळा असू नये काय असू दे पाण्यात अजिबात फक्त पाण्यात बसणारी फक्त म्हशी जाईल म्हशी सोडल्या तर बाकीचे तुम्हाला सांगतो काय सुद्धा बसत नाही आणि पाणी तुम्हाला सांगतो खडोझार केलं जिकडं बघेल तिकडं पाणीच आहे आणि कडकडीन तुम्हाला सांगतो घुसतंय हो पहिलं नांगरलेलं रान असल्यामुळं हे कडकडनी घुसतंय ध्यान ठेवावं लागतंय नाही तर घुसल्यावर पुन्हा काय करायचं बरोबर आहे का दोस्त हे अशी तुम्हाला सांगतो पिशवी आण लागते पाण्याची बाटली आण लागते आता जेवण तुम्हाला सांगतो रानात काय आणलं नाही अजून पूजानं काय स्वयंपाकच केला नाही होतं ते शिळं खाऊन आलो आहे आता बापू म्हणला आहे घेऊन येतो मग आता तुम्हाला सांगतो मोना बापू घेऊन येतील बघा आता ती मस्तपैकी पाणी घेऊन यायची ती पुन्हा जेवण घेऊन यायची ती आणि जेवायचं अजून तर स्वयंपाक केला तर मग चिवडा आणते ती का लाडू आणते ती काय आता आपण फक्त वाटच बघत असे काय तळ्या काढायला तुम्हाला सांगतो जेवाय बसलं की तुम्हाला सांगतो पितळी म्हणा ताट म्हणा हात धुवायला येते तो लांबून काय करायचं तिकडं पाणी नाही तर तळ्या काढायला जेवण करत बसायचं तर आपली म्हशी बसती द्या अजून तर काय मला दिसत नाही येतील आता थोड्या वेळात येतील त्यांना रस्ता माहीत झाला आहे हो रस्ता माहीत झाल्यामुळं काय पळत यायची आणि अजून फोन करू सांगते जेवण आणू का आपा मग आणते ती पोरं मायाची त्यांना माहीत आहे बा सकाळी चटणी भाकर खाल्ली थोडीच खाल्ली मग आता स्वयंपाक केला का नाही केला ही माहीत नाही पण जेवण घेऊन येऊ म्हणलं या म्हणलं मसर कुठं आहे ती हाय ती म्हणलं तळ्यापाशी मग तुम्हाला सांगतो आता येते तीच बघा आता काय झालं कालच्यापासनं जरा थंडी सुटायला लागली यार पहिली थंडी सुटत नव्हती आतापर्यंत दिवाळी झाली पण थंडी वाजली नाही पण आता थोडी 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 थंडी पडते सकाळची थंडी पडते पहाटेची पडते पण अजून एवढी थंडीची तीव्रता वाढली नाही मला वाटतंय अजून एक 8-10 दिवसानं थंडी चांगली पडेल नोव्हेंबरचा महिना चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर हे जानेवारीपर्यंत तुम्हाला सांगतो थंडी ही भरपूरच पडते बोलायचं काम नाही पण थंडी पडली की भुईमुग बघा नीट उगवत नाही गहू हरभरा या पिकासाठी बघा थंडी पोषक वातावरण आहे बघा